आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सावध राहायलाच हवं. बाबा का? अगं का बाबा म्हणून काय विचारतेस? लग्नामध्ये विक्रांतचे बूट लपवेल आणि मोठी रक्कम वसूल करेल ही करवली. अच्छा, ते विसरलेच मी. विक्रांत, आपल्याला अलर्ट राहावं लागेल या करवलीपासून. हा, एक करवली जरा जास्तच हुशार दिसते. ती कितीही हुशार असली ना तरी मी तिची हुशारी चालू देणार नाही. हा, बूट चोरूच देणार नाही ना मी तिला. डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवीन मी. असू दे ग, त्या दिवशी मान असतो करवल्यांचा. बघ करवली, तू अजिबात चान्स सोडू नकोस. शेवटी काहीही झालं तरी तू मानाची करवली आहेस आमची. झालं तुमचं? पूजेला सुरुवात करूया. हो, पूजेला सुरुवात केलीच पाहिजे, नाहीतर आमची ही करवली रुसून निघून जायची. चला 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 या. करवली चल. अगं तुझ्याशिवाय पूजा पूर्ण नाही होऊ शकत. ये. तुला टोपी घालावी लागेल बाळा. घाला बाबा टोपी. कम्फर्टेबल. ठीक आहे, बघू दे. काय दिसतं माझं नाही. क्या बात. चला गिरीजा, ते मंगळसूत्र असेल तिकडे बघ. जरा असं समोर ठेवते. एक मिनिट, मंगळसूत्र आहे ना, मी देतो, थांब जरा. सगळी व्यवस्था कोणी केली आहे? हो, तुम्हीच. करवली, हे घे. करवली, काय कुठे लक्ष आहे? रुसलीयस का? अगं तू आमच्या विक्रांतची होणारी मेवणी आहेस. तू रुसून कसं चालेल? हे मंगळसूत्र काढ काढ काढ. व्हेरी गुड. मी काय म्हटलं होतं, करवली महत्वाची आहे. करवली, ते मंगळसूत्र त्या पानावर काढून ठेव. हा, पानावर ठेवलंस? व्हेरी गुड. आता वाग्दत्त वधूंनी त्या मंगळसूत्राची पूजा करायची. हा, पण त्यापूर्वी बरं का विक्रांत, ते जे ताम्हण आहे ना, ताम्हण, त्या ताम्हणामध्ये जी सुपारी आहे ना, साधी सुधी सुपारी नाहीये. त्या सुपारीची तुम्हा दोघांना पूजा करायची. बरं का विक्रांत, त्या करंड्यामध्ये जे हळदी कुंकू आहे ना, ते त्या सुपारीवर व्हायचं आहे. दोघांनी व्हायचं. हे घे तो करंडा. आता तिला पण दे. हा, चला आता दोघांनी हात जोडून नमस्कार करा त्या सुपारीला. करवली, तू पण नमस्कार कर. सांगायला हवं. हा, झाला नमस्कार.
रेश्मा, आता तू त्या मंगळसूत्राची पूजा करायची आहेस. हळद कुंकू अक्षता सगळं व्हा. चला आता मनोभावे नमस्कार करा सगळ्यांनी. करवली. व्हेरी गुड. आता वाग्दत्त वधूवरांनी त्या मंगळसूत्राला हात लावायचा आहे. ते मंगळसूत्र देवासमोर हे जे पान दिसतंय ना त्या पानावर ठेवायचं. रेश्मा, हे मंगळसूत्र तू ठेवायचंस हा. चल, व्हेरी गुड. सावकाश. सावकाश. हे पान आहे ना त्या पानावर ठेव. नमस्कार. व्हेरी गुड. बसा. आता यापुढे आपला दुसरा विधी सुरू. ठीक आहे. आत्ताच फोन यायला हवा होता. कोणाचा आहे? हॉस्पिटल मधून आलाय. अगं बाई, हो का? अगं मग काहीतरी इमर्जन्सी वगैरे असेल. बघ बघ उचल. हॅलो हॅलो हॅलो, आवाज येत नाहीये. एकच मिनिट, मी येते लगेच. हॅलो हॅलो, आवाज येत नाहीये. तुमच्या गप्पा चालू द्यात, मी काहीतरी खायला घेऊन येते. मी ना हा? मी काय म्हणतो, जरा साजूक तुपातल्या शिऱ्याचं बघ ना, जमतंय का? हो, साजूक तुपातला शिराच आणते. हो, थँक्यू. बोला तुम्ही. हा. काय मग कसं वाटतंय? नाही, आपलं लग्न होणार आहे आता ना, म्हणून. मला खूप भारीच वाटतंय. विक्रांत, माझ्याकडे ना शब्द नाहीये. तू सांग ना, तुला कसं वाटतंय? मला पण भारी वाटतंय. मग सगळी तयारी झाली का? हो हो, सगळी तयारी झाली. आता फक्त लग्न व्हायचं बाकी आहे. आणि मला तर असं झालंय, कधी एकदा लग्न होतंय. मलाही.
आज विक्रांत मूड मध्ये दिसतोय. गिरीजा समोर असूनही तिला इग्नोर करतोय. येस, हेच हवंय मला. विक्रांत आज माझ्याकडे बघतही नाहीये. इतकी परकी झाली खरे मी तुला. असं करताना मलाही खूप वाईट वाटतंय गिरिजा, पण काय करू, तू माझ्यासमोर दुसरा काही ऑप्शन ठेवलाच नाहीयेस. विक्रांत कसला विचार करतोय? अगं नाही, काही नाही, मी काहीतरी बोलणार होतो, विसरलो. हा, तुला आपली बेडरूम रिनोव्हेट करायची होती ना? हो, मग विचार केलास का काय काय चेंजेस वगैरे? ते आईंना मी सगळं सांगितलंय. वा, तसंही अख्खं आयुष्य काढायचं आपल्याला त्या खोलीत. विक्रांत, आज अळूवड्या केल्या होत्या, तुला आवडतात ना, तुझ्यासाठी घेऊन आले. गिरिजा, खरं सांगू, थँक्यू. पण मी नाही खाऊ शकत. तेलकट आहे ना. आता आमचं लग्न होणार आहे, तर फिट राहायला हवं. हो, अगदी करेक्ट डिसिजन घेतलायस तू. विक्रांत, तू नको खाऊ अळूवड्या. तू म्हणालीस ना, झाला मग फायनल, विषय संपलाय. पुढचं काही प्लॅनिंग वगैरे केलंयस का? प्लॅनिंग बरंच केलंय, पण इथे सगळ्यांसमोर कसं सांगू? हा, नाही, सांग सांग, आम्ही आमचे कान बंद करून घेतो. अहो, आता हळवं होऊन चालणार नाही. जर गिरिजाला सून म्हणून ह्या घरात आणायचं असेल तर आता चाललंय तेच योग्य आहे. हा, तू बोल. मी काय म्हणतो विक्रांत, या डब्याचं काय करायचं? काय करायचं? नाही म्हणजे मी तर नाही खाऊ शकत. सॉरी सॉरी, तुम्हाला हवं का? नाही, तुम्ही खाऊ शकता प्लीज. नाही, मी खाऊच शकतो. मी कुठे डाएटवर आहे नाही का. पण करवलीने एवढ्या प्रेमाने आणलाय तुझ्यासाठी डबा. नाही, बरोबर आहे, पण सॉरी, डाएट म्हणजे डाएट, शेवटी लग्न आहे ना. काय रेश्मा? हो हो, अगदी बरोबर. आणि बाबा, त्याला नसेल खायचं तर तुम्ही का फोर्स करताय? छे, मी कुठे फोर्स करतोय. पण करवलीला राग आला तर काय? करवली, भाऊजी नाही म्हणाले म्हणून राग नाही ना आला? नाही काका, मी का रागवे? आणि तसंही विक्रांतचं बरोबर आहे. रेश्मा, विक्रांत, जरा आत या बरं. बेटा, हा, आई हाक मारते, दोघा आत जा, नाहीतर आई रागवेल. हो बाबा, जातो. चल. चल. बाबा, हो आलोच. मी आज जातो, तू बस. आज तुझ्यामुळे माझं वयात आलेलं पोर गमावलं असतं मी. सगळं तुझ्यामुळे झालंय, तुझ्यामुळे.
काय ग, काय झालं? काय नाही गो. बर, चल जेवून घेऊया. नको बाय, तुम्ही घ्या जेवून, मला भूक नाही. का? भूक का नाहीये? भूक का नाही कसं सांगू मी तुला. बर, नको सांगूस. थोडस खाऊन घे. उपाशी पोटी झोपणं बरं नाही ग. खरंच नकोय गो बाय. बर, माझ्यासाठी तरी 2 घास खा. आणि काय झालं? बाय गो, कुठल्या मातीची बनली आहेस तू? असं का बोलतीये? गौरवच्या प्रकरणावरून किती काय काय बोलले मी तुला, तरी तुला माझीच काळजी आहे. आई आहेस तू माझी. मग मी काळजी घेणार नाही तर मग कोण घेणार? नाही, खरंच चुकलं गो माझं. मी तुला एवढं बोलायला नको होतं. या घरासाठी तू काय काय केलंयस. आई अगं, सोड ना आता तो विषय. तू का स्वतःला त्रास करून घेतेस? कसा त्रास नको करून घेऊ. गौरवने परीक्षा द्यायला पाहिजे असं सगळ्यांनाच वाटत होतं. अगदी मला पण तसंच वाटत होतं. पण तो नापास झाल्यावर सगळ्यांनी फक्त तुलाच जबाबदार धरलं. तुझी याच्यात काही पण चूक नव्हती हे मला तरी कळायला पाहिजे होतं ना. पण मी पण नको नको ते बोलले तुला. म्हणून काय तू आता जेवणार नाहीयेस का? मग मी चूक केलीये तर मला शिक्षा नको व्हायला. आई तुझं तेव्हा नाही, आत्ता चुकतंय. म्हणजे तूच शिकवलंयस ना आम्हाला. काही झालं तरी अन्नावर राग काढायचा नाही. आणि आता तूच म्हणतीयस की तू जेवणार नाहीयेस. असं कसं चालेल आई? आणि का वाईट वाटून घेतेयस ग? झालं गेलं ते विसरून जा. मी कधीच विसरून गेलीये ती गोष्ट. तू विसरली असशील गो, पण माझ्या मनाच्या समाधानासाठी उपाशी राहून कोणाला समाधान मिळालंय का आई? आणि तुला काय वाटतं, मी तुला असं करू देणार आहे? नाही गो, खरंच माझ्या घशाखाली घास नाही उतरला. ठीक आहे, तू जेवणार नसशील तर मीही नाही जेवणार. चल ना, खा ना थोडस. मला पण खूप भूक लागली आहे ग. ऐकणार नाही ना तू? नाही. आई, आपल्याला आवरून लवकर झोपायला हवा. आज सकाळी लवकर उठायचंय. का गो? का काय? उद्या रेशमाची हळद आहे ना, आपल्याला जावं लागेल तिकडे. काय झालं? काय नाही. छान दिसतेस. थँक्यू. अरे झाली की नाही तुमची तयारी? झाली. झाली ना तयारी? चला मग, कोणाची वाट बघायची, आता निघूया. आई, हर्षदा कुठे आहे? ती तयार झाली का? अगो, तिला जरा बरं वाटत नाही म्हणून मम्मीच बोलले कर आराम, नको येऊ तू. ठीक आहे, करू दे तिला आराम. बस तिथे कोणी तिला काही बोललं माहेरी का आलीस वगैरे तर तिला वाईट वाटायचं. सुचित्रा कुठे? तिला रेडी व्हायला नेहमी उशीर होतो. हा ना गो. चिटल्या गो, चिटल्या लवकर ये खाली. आले ग. नेहमीच आहे या पोरीचं, नेहमी उशीर करते. कुठे पण जायचं असेल उशीर. चिटल्या, अगो तयार नाही झालीस अजून? मी कुठेही येणार नाहीये. येणार नाही? अगो, आपल्या घरचं मंगल कार्य आहे, तिकडे आपण सगळ्यांनी जायला नको काय? घरचं कार्य? ते काका आपल्याला घरातलं मानतात तरी काय? मी आले की भांडण लावून जातात. हे बघ, ते कसेही वागले म्हणून आपण पण तसंच वागायचं काय? हो आई, त्यांनी जे काही केलंय ना ते बघता आपण जशाच तसं उत्तर द्यायला हवं त्यांना. आणि मला नाही वाटत जर आपण तिथे गेलो नाही ना तर त्यांना काही फरक पडणार आहे. अगो, पण लोक काय म्हणतील? आई, आपला अपमान केल्यावर लोक काही ना काही बोलणारच आहे. मग कशाला जायचं तिथे आपला अपमान करून घ्यायला? अगो, आज रेशमाची हळद आहे, तिकडे कशाला करतील ते कोणाचा अपमान?
हो, आणि आपण जर नाही गेलो ना त्यांना बोलायची ऐकी संधी मिळेल. सुचित्रा, हे बघ, ते आपल्याशी कसेही वागले ना तरी आपण आपला चांगुलपणा सोडायचा नाही. बाबांनी हे शिकवलंय की नाही आपल्याला. आणि आपण नाही गेलो तर ते तुझ्या बाबांना तरी आवडेल काय? तुम्ही ना मला इमोशनल ब्लॅकमेल करू नका. त्यापेक्षा स्वतःला समजवा की तिथे जाण्याची काहीही गरज नाहीये म्हणून. अगो चिकल्या, निदान माझ्यासाठी तरी चल गो. सुचित्रा, हे बघ, मला तुझं म्हणणं पटतंय, पण आम्ही सुद्धा आईसाठीच चाललोय तिथे. हे बघ, आपण जर तिथे गेलो नाही ना तर त्या आईला उगाच चार चौघात काही ना काहीतरी बोलतील. तुला तरी आवडणार आहे का ते? मग आईनी तरी कशाला जायला हवं तिथे? त्यांनी आईचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता, विसरलीस का तू? आणि ताई, तू तरी खरंच आईसाठी जातेस का ग तिकडे? हो, मी आईसाठी आणि विक्रांतसाठी जाते तिथे. कारण मी जर नाही गेले तर दोघांनाही वाईट वाटेल आणि माझी कोणालाही दुखवायची इच्छा नाही. अगं, तू तरी का जातेस तिकडे? ती विक्रांतची काय कमी अपमान करते तुझा? हे बघ, त्या मला काय बोलतात ना त्याने मला काही फरक पडत नाही. मी फक्त माझं कर्तव्य करते बस. तुला फरक पडत नसेल पण मला फरक पडतो. तुझा अपमान झालेला मी सहन करू शकत नाही. सुचित्रा, अगं कसं समजवू मी तुला? ताई, तू मला समजावूच नको. मी तिकडे येणार नाही.